राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याला अर्थपुरवठा करणारे अर्थमंत्री यांनी राजकारणामध्ये एक मोठी पकड करून आज आपल्यातून सकाळी 8:30 विमान अपघातात दुःखद निधन झाल्यामुळे एक ही पोकळी कधी न भरून निघणारी सगळ्या लाडक्या बहिणीचा भाऊ आणि ज्यांनी आपल्या दुष्काळात असो कशात असो अनुदान देण्यासाठी कायम प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यातून निघून गेल्यामुळे आपण सर्वजण कर्कमवासी यांनी या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या श्रद्धांजलीसाठी आपण इथं आलात आणि ही पोकळी कधी न भरून निघणारी आहे. कारण दादा म्हणजे एक बोलण्याचं व्यक्तिमत्व होतं, कायम आपल्या ताज्या गोष्टी करणारं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे लाभलंय. त्यांना सर्वचरणी प्रार्थना करतो की त्यांना भाव करून साधेल. आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे बारामती येथे सकाळी 8:30 वाजता विमान लँडिंग अपघातामध्ये दुःखद निधन झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि प्रशासनावर फुकट असणारं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे बसले आहे. तसं आज बघितलं संपूर्ण महाराष्ट्र शोककाळ पसरले आहे आणि अजितदादासारखं नेतृत्व यापुढे होणार नाही. पण एकदम अतिशय चांगला नेता आज आपल्यातून आढळत नाही. तरी आपण सर्व श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहिला. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. खरं तर आज सर्वांच्या मनात एक आपल्या जवळचा माणूस गेल्याचं दुःख झालेलं आहे. सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा कैवारी आज आपल्यातून निघून गेलेला आहे. राजकारणातली ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही, परंतु आज ही गोष्ट आपल्याला बसवावी लागत आहे. खरं तर आपल्याला आज शब्दात न व्यक्त करणारी गोष्ट घडलेली आहे. आज एवढ्या मोठ्या नेत्याला पूर्ण श्रद्धांजली वाटताना खरंच मन अतिशय दुःखी होत आहे. परंतु नाईलाज असतो. आज आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. महाराष्ट्राचा दादा आदरणीय अजितदादा यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. तर अतिशय ही महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी आजची ही दुःखद घटना आहे. अश्रूंचा हा बांध फुटुनी, हृदय वाहते आजही भरुनी, जाशील इतक्या लवकर निघुनी, नव्हते स्वप्निले कधी कुणी, साश्रू नयनांनी अर्पित आहोत तुला आदरांजली, अजूनही वाटते येशील कधीतरी परतुनी, येशील कधीतरी परतुनी. असे आपले सर्वांचे लाडके दादा. अंगावर काटा येतो, डोळ्यात अश्रू येतात आणि असे आपले आदरणीय दादा करकमसाठी भरपूर त्यांनी काय केलेलं आहे. आपल्या करकमच्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असेल किंवा करकमच्या द्राक्ष बागायतदारांना भेट देणं असेल, हे आदरणीय दादांनी करकमसाठी आपल्या गावासाठी केलं होतं. आणि प्रत्येक जणाला आपले दादा सडेतोड व्यक्तिमत्व, तडाखेबंद व्यक्तिमत्व आणि झटकीपट कामाचा उरक असणारं, कुठलंही काम पेंडिंग न ठेवणारं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रातून आपल्या देशातून हरपलेलं आहे. याचं निश्चितच आपल्या सर्वांना, संपूर्ण महाराष्ट्राला दुःख आहे. आणि हे दुःख, ही पोकळी कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की आदरणीय दादांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांना परत फिरून महाराष्ट्रातच जन्माला घालावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द थांबवतो. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय दादा आज सकाळी विमान अपघातामध्ये आपल्या सर्वांना सोडून
निघून गेलेले आहेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये एक परखड, एक कणखर आणि आपल्या सर्व जनसामान्यामधलं असं दादांचं नेतृत्व होतं. आज आपल्या सर्वांची भावना, सकाळी ज्यावेळेस ही बातमी ऐकली त्यावेळेस सर्वांची आपल्या जवळचं कोणतरी गेलंय आणि ते ऐकून सर्वांच्याच भावना तशा प्रकारच्या झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये खरोखर दादांची खूप गरज आहे. कारण आज ग्रामीण भागामधील शेतीमधील जेवढे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची जाण असणारा असा एकमेव अजितदादा असं नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांची खरोखर उणीव अतिशय भासणार आहे. परंतु जे काय घडले आहे, देवाची जी काय आज्ञा आहे ती आपल्या सर्वांना स्वीकारावी लागणार आहे. जड अंतकरणाने आपण सर्वांनी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी व त्यांच्या हुतात्म्यास शांती मिळावी एवढी एकच सर्वांनी प्रार्थना करावी. महाराष्ट्र राज्याची लाडकी मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं एक अतिशय धडाडीचं नेतृत्व. गेले अनेक दिवस खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा कोणी ठेवला असेल तर तो आदरणीय अजितदादांनी ठेवला. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान असणारं आणि खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये तळमळ असणारं नेते. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करणारं एक नेतृत्व. अनेक विकासामध्ये ज्यांचा सहभाग आहे. महाराष्ट्रामधली अशी एकही गोष्ट नसेल की जी अजितदादांच्या शिवाय पूर्ण झालेली आहे. आणि आज असे लाडके दादा आमच्या सर्वांना खरं तर मी मनाला न पचणारी गोष्ट आहे. स्वप्नातही वाटलं नव्हतं की आजचा दिवस हा उगवेल आणि आज एक घटना, अतिशय वाईट घटना, अतिशय दुःखद घटना आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल. परंतु आपल्या सर्वांचा नविलाज आहे आणि आज सकाळीच दादांचं दुःखद निधन झालेलं आहे. दादांच्या आत्म्यास शांती लाभो आणि पवार कुटुंबियांना त्यांच्या या दुःखातून सावरण्याची एक ताकद परमेश्वर त्यांना देऊ. आणि निश्चितपणे अजितदादांचं काम, अजितदादांचे जे विचार आहेत ते निश्चितपणे आपण सर्वजण स्वीकारून भविष्यामध्ये वाटचाल करूया. आणि आज या ठिकाणी आपण दादांना अतिशय जड अंतकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद. भारतामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं. अजितदादा म्हणजे महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलेलं नेतृत्व होतं आणि सर्व विषयांचा, सर्व विषयांचा त्यांचा असा गाढा अभ्यास होता. तर या दादांना कर्तमकरांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सगळेजण सोबत राहा. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.